भिवंडी तालुका गाने फ्रिंगपाड़ा के सुपुत्र व बिरहन मुंबई महानगर पालिका के मुख्य सुरक्षा रक्षक के पद पर काम करने वाले श्री गुरुनाथ कदम के रिटायरमेंट के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के पांजरापुर संकुल में सत्कार समारोह का आयोजन समाज सेवक बाजीराव पाटिल व उनके सभी सहयोगियों द्वारा आज दिनांक 30 अप्रैल 2026 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर उप प्रमुख सुरक्षा अधिकारी श्री अशोक सोनवणे, सहायक सुरक्षा अधिकारी श्री गोपीनाथ तिलवड़े, एडवोकेट युवराज कदम, डॉक्टर अभिषेक कदम, श्रीमती डॉक्टर रोशनी मैडम, डॉक्टर पंकज काले के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व पीसे पांजरापुर के सर्व कर्मचारी तथा सुरक्षा दलों ने उपस्थित होकर श्री गुरुनाथ कदम को शाल और पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं श्री गुरुनाथ कदम ने सभी लोगों का आभार प्रकट किया। तो वहीं इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन समाज सेवक बाजीराव पाटिल ने किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। पार्टी थोड़ी बाकी रही थी दादा एक स्वभाव सगळं गोड दादाचा स्वभाव एकदम गोड म्हणजे कोणाचे वाईटच नाही सगळ्यांनी सारखं त्यांना किती आहे सांगितलं ते कोणतं ऐकत नाही ते त्यांच्या मान करायचं खूप छान तुमचं नातं बोलवायचं पण आज आम्हाला बोलून झालं आहे म्हणून दोन सुधारांनी बोलवली धन्यवाद। बोलायची कसं वागतोय पहिलं तर हे लक्षात ठेवायचं आहे इथे वाद विवाद अजिबात करायचा नाही समजलं नाही। आपल्याला पगार मी काय कोणी देत नाही रस्त्यातून आपल्याला पगार देतो आपण जे लोक सुरुवात करतो आपण लोक कसं बघायचे ठरवायचे कवितेला वेळ फायद्यात आपल्याला सोडून जाणार 1995 ची गोष्ट आहे भाई आज स्वीकार होणार किती वर्ष एकत्र राहिलो भाई आज आम्हाला सोडून जाणार दिवस रात्र वृद्धी गेली कधी माघार नाही घेतली तेव्हापासून जर खरी गोष्टीला सुरुवात झाली तुमची आठवण लक्षात राहणार भाई आज आम्हाला सोडून जाणार। पहिला दिवस माझा दोघे पण मला भेटले लडकू आणि कदम पहिला दिवस माझा दोघे मला भेटले त्या दिवसापासून मित्रही पडले सकाळी आलो की त्यांचा डबाही खाणार भाई आज आम्हाला सोडून जाणार। मित्र आणि भाई हे नातं कधी जाणून नाही दिले मित्र आणि भाई हे नातं कधी जाणून नाही दिले सुखदुःखाचे प्रत्येक वेळी आमच्या घरी आले त्यांची ती माणुसकी हमेशा लक्षात राहणार भाई आज आम्हाला सोडून जाणार। तू किती घर असलास तरी कधी कधी तुला भेटायला येणार भाई आज आम्हाला सोडून जाणार भाई आज आम्हाला सोडून जाणार। त्यांची मुलं आहेत आता नॉर्मली आता ते इन्व्हेस्टमेंट आपण फ्लॅट हे याच्यामध्ये करतो पण त्यांनी त्यांच्या मुलांना 2 मुलं डॉक्टर जावई परत जावई पण डॉक्टर परत एक मुलगा वकील आणि हे सगळे नुसते झालेले नाही तर डिग्री आहे त्यांच्याकडे तर पूर्णपणे सेटल आहे तर हे तिन्ही मुलं प्रॉपर सेटल होणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण जरी तिन्ही 2, 3, 4 मुलं असतील ते सगळेच होतात आता खूप कमी परिस्थितीमध्ये असतात पण त्यांनी वीटभट्टी आम्ही नवीन आलो तेव्हा त्यांची वीटभट्टी वगैरे होती खूप स्ट्रगल होता पण त्या स्ट्रगल मागे म्हणजे त्या सक्सेस मुलांच्या सक्सेस मागे त्यांचा खूप स्ट्रगल आहे आणि खरं सांगायचं तर म्हणजे असं तुम्ही शांत सहयोगी आणि सर्वांची मदत करत राहा ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे। या ठिकाणी आमचे मित्र गुरुनाथ कदम खरोखर मी 1992 पासून या महानगरपालिकेत काम करतो मुंबईला 20 वर्ष 25 वर्ष गेली त्याच्या अगोदर आम्ही स्थानिक रहिवासी असल्यामुळे या लोकांचा संपर्क यायचा आणि आम्ही भेटायचो आणि मी त्यांना नेहमी बोलतो ओळखीचे होते ते मला कधी आता उद्याची भेट कमी होतो कारण प्रत्येक विकास झाले कर्मचारी भरपूर आपले एकदा विकास झाला का कर्मचारी थोडा कमी येण्याचा प्रयत्न करतो आता कुठला काहीतरी सर्व मंडळी आले त्यांचे घरपण त्यांच्यावरती आपण यायला पाहिजे होती की जुनीमध्ये आम्हाला दिसली पाहिजे या ठिकाणी आम्ही एकत्र काम केला एवढे वर्ष काम केला
आणि माणसाची भेटी गाठी झाल्यानंतर जरा मला समाधान वाटतो. आता आपल्या जीवनात राहिले काय होतं बरोबर नाही, माणसाला एकामेकाला प्रेम द्यायचं आहे, जे आपल्याला अधिकारी दिलेलं काम आहे. आम्ही नेहमी सांगत असतो की आपल्याला जे अधिकारी दिलेलं काम आहे आपल्याला त्याचा सेवा तर असतेच आपली, पण आपल्याला पगार सुद्धा मिळतो. पगार मिळतो म्हणजे आपला परिवार सांभाळतो. एक आपण चांगल्या एक आशिया खंडातील मोठी संस्था आहे की महानगरपालिका. त्या महापालिकेची नोकरी मिळवण्यासाठी आपले नशीबच आहे की आपण गर्वाने सांगायला पाहिजे की आम्ही लोकांची सेवा करतो. पाण्याची सेवा ही मोठी सेवा आहे. मुंबईसारख्या शहरात आपण काही करतो, आपण नगरपालिकेकडे तरी सुद्धा आपण कुठली इथं नगरपालिकेमध्ये कुठली सुविधा आहे, या ठिकाणी बँकिंग व्यवस्था आहे, हॉस्पिटल आहे, तरी सुद्धा एकामेकाला सामोरं घेतात. जे कर्मचारी मी जवळजवळ 10 वर्ष झाले मुंबईच्या बघतो, एका भावासारखा भेट देतो आपण एकामेकाला, बहिणीसारखा भेट देतो. एखादा मुलाचा ऍक्सिडेंट झाला तर कुठला डिपार्टमेंट बघत नसतो आपण, ते सिक्युरिटी डिपार्टमेंट आहे, कधी ट्रॉफिक आहे, कुठला डिपार्टमेंट असतो ते आपण एकामेकाला जोमाने आणि मी तर तत्पर असतो, मला घरून बोलवलं तरी या ठिकाणी येत असतो. असा किती वेळा झाले, कुठला भांडण हो, कुठला ऍक्सिडेंट हो, कोणती तब्येत खराब हो, कुठलाही काम मला नेहमीच मोठे असतात. मी जाणून बोलत असतो, एकामेकाला प्रेम द्या. आणि माऊली सांगतो एवढी वर्ष या महापालिकेची सेवा केली, अशी सेवा तुम्ही खरोखर तुमचा आम्हाला मार्गदर्शन घ्यायला हवं. कारण आता तुम्ही तुमचा प्रवास आहे तो भगवंताच्या चरणी जास्त करून घालवा आणि मी तुम्हाला विनंती करतो. आणि पुढील आयुष्य तुम्हाला सुद्धा सर्वांनी भरभराट लाभो. सन्मानाने आज सेवानिवृत्त होत आहे ते आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. बाबा ते फक्त माझे वडील होते, माझे गुरु मित्र आणि हिरो आहे. जसं तुम्ही घरच्यांसाठी मजबूत आधार आहे तरी तुमच्या ऑफिससाठी तुम्ही काम होते. एकूणची चांगलं बाजू फक्त तुम्ही रेग्युलर सुरुवात केली तेव्हापासून ते आजपर्यंत फक्त तुम्ही कधी कामाला ती तुमची जबाबदारी म्हणून तुम्ही काम केलं. आपल्या फॅमिलीसाठी परिवारासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. बाबा तुम्ही निवृत्त होणे म्हणजे थांबणे नाही, तुम्हाला पुढे खूप काही करायचं आहे. आज मला त्याबद्दल खूप आठवण तुम्ही सकाळी लवकर उठून जायचे, संध्याकाळी थकून यायची, पण तुम्ही कधी असं दाखवून नाही दिलं तुम्ही मला थकलोय किंवा काय केलंय. तुम्ही ऊन वारा पाऊस यांच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमच्या कामाच्या प्रती खूप मेहनत घेतली. आपल्या कुटुंबासाठी तुमच्या जॉबच्या या स्ट्रगलच्या बाबतीत तुम्ही खूप मेहनत घेतली. तुम्ही आम्हाला शिकवलं बाबा की प्रामाणिकपणा आणि कष्टाला कोणताही पर्याय नसतो. तुमच्या कामावरच्या जॉब मध्ये जी निष्ठा आहे, प्रामाणिकपणा आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे बाप्पा. तुम्ही त्या कामावरती असताना जी संकटे चांगल्या प्रकारे हँडल केली, त्याच्यामधून आम्हाला एक शिकवण देऊन गेली की आयुष्यामध्ये कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, त्यांना सामोरे कसे जायचं, त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, हे तुमच्याकडून खूप काही शिकण्यासाठी सारखं आहे. काही कसं असतं की ज्यांचा आयडल कोणी हिरो असतो, हिरो बोला, माझे सर्व गुरु बोला किंवा माझे सर्वस्व ज्ञान बाबा त्यांना बाबा असं म्हणतात. आई खूप प्रेमळ पण बाबा खूप जिद्दीचा वाटतो. तरीही मुलीला तिचा बाबा प्रिय असतो. मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला बाबाच लागतो. मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला बाबाच लागतो. कारण बाबासारखा मित्र या जगात कोणीच नसतो. थँक्यू.
पण बाबाची भूमिका त्यामध्ये खूप महत्वाची असते. जेव्हा ताई कविता बोलली तेव्हा नकळत माझ्याही डोळ्यात पाणी आलं की बाप किती महत्वाचं आहे. ज्याच्या डोक्यावर बापाचं छत्र नाही तो बरोबर या जगामध्ये सर्वात जास्त गरीब आहे. पण तुम्ही सर्वात जास्त श्रीमंत आहात की तुम्हाला घडवणारा बाप तुमच्या आयुष्यामध्ये. आणि सुंदर योग आहे. सेवानिवृत्ती हा प्रत्येकाच्या म्हणजे आम्ही विचार करतो की आम्ही जेव्हा सेवानिवृत्त होऊ तर होऊ म्हणजे तो होतो की नाही असं योग आहे. आम्ही एवढी नोकरी सेवा बजावतो की नाही हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. कारण आमच्या इच्छा आकांक्षा त्याच्यामध्ये आम्ही धावत असतो आणि हे सगळं चालत असताना धावत असताना बरोबर काहीतरी म्हणत येतो की आपली सुद्धा सेवानिवृत्ती अशी व्हावी आणि ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यावी आणि यासाठी देवाला प्रार्थना करावी. शेवटी एवढंच सांगेल की खरोखर आजच्या सेवानिवृत्तीच्या माझ्याकडून माझ्या मैत्रिणीकडून आम्हाला सर्व पांढरापूरमधील कामगार वर्गाकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि या पंढरीचा योग आहे असं म्हणेल कारण आयुष्यात सेवानिवृत्ती येणे पंढरीच्या योगापेक्षा वेगळं नसतं. आणि शेवटी एवढंच सांगते हे नवे सामर्थ्य तुमचे ही नव्हे तुमची लढाई. हे नवे सामर्थ्य तुमचे ही नव्हे तुमची लढाई. अवमान मिळाला बृहन्मुंबई महानगरपालिकेत सेवा करण्याचा हीच तुमची खरी कमाल. आज आपण या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. माझा या विभागाचा हा सेवानिवृत्तीचा पहिला प्रोग्राम आहे अटेंड करण्याचा. आणि मी आपलं कदम हजराबरोबर तरी मला जास्त संपर्क अजून आला नाही तरी त्यांच्या शेरवडे साहेबांकडून जेव्हा माहिती घेतली तेव्हा कळालं की त्यांच्या कामामध्ये ते खूप कार्यरत असतात. आणि त्यामुळे तिथे पंधरापूरमध्ये ते बिंदास राहू शकतात. असे आता आपल्याकडून कदम सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या पुढील संपूर्ण आयुष्यासाठी मी ईश्वराचं सुखाचं बुद्धीचं आरोग्यदायी जावं अशी ईश्वराची प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. म्हणजे मी काही जास्त बोलू शकणार नाही कारण मी फार धावत झालेली आहे. 1996 पासून 1995 पासून आजपर्यंत मी इथे पांढरापूरमध्ये काम केलं. आणि याचे काम करत असताना भाजीराव पाटील इथे जेव्हा बदली करून आले तेव्हा त्यांचे विचार आणि माझे विचार एकदम जुळले आणि आमचे आजपर्यंत टिकून आहे. तसेच हे सुद्धा आमच्या त्याच्यामध्ये सामील होते आणि प्रत्येक वेळेस कामाच्या बदल्यात आमच्याकडे एकत्र आपण काम करत होतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे येऊन कार्यक्रम अटेंड केला त्यांचे सुद्धा खूप धन्यवाद. आमचे जुने सहकारी आठवले साहेब, शेलार साहेब, तसेच आमचे केडे साहेब हे आवर्जून सुद्धा आहेत त्यांचे धन्यवाद. आणि तसेच आमच्या साहेब आमचे तसेच आमचे जन सुरक्षा रक्षक अग्रवाल विभागाचे आलेले खास आमचे सुरक्षा रक्षक त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि यापुढे असंच प्रेम राहू द्या. मी जरी नसलो तरी आता सुरक्षा खात्याची कामं फार हे झालेले आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी तो कर्तव्य बजावा. आणि सुरक्षा खात्यामध्ये काम करतात फार डिग्रीचं झालेलं आहे. आणि याच्यापुढे तुम्ही अधिकारी वर्गाला ठेवून व्यवस्थित काम करा असं मी तुम्हाला एक ॲडवाईस नव्हे एक विनंती करतो. आणि ज्या वेळेस माझी तुम्हाला आठवण येईल त्यावेळेस तुम्ही मला कधीतरी वेळात जाऊन फोन करावा. दुसरं म्हणजे मडसरमध्ये जेव्हा मी मडसर करत असताना ज्या सुरक्षा रक्षकांवर क्वचितच अन्याय झाला असेल तरी तो त्या मडसरपुरताच भाग होता. त्याच्या पुढे काहीच नाही. आणि काय बोललो असेल तर मला क्षमा करा. तसेच आपल्या इतर विभागातील बरेचसे कर्मचारी लेडीज महिला आलेले आहेत त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि एवढे बोलून करता संपवतो. जय हिंद. धन्यवाद.
येस रेडी एक मिनिट ओके येस रेडी एक मिनिट जवळजवळ 31 वर्षे मी महानगरपालिकेमध्ये सेवा बजावलेली आहे आणि आज दिनांक 30/4/2026 रोजी मी सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे बरेचसे लोक उपस्थित राहून माझा हर्षोल्लास वाढवला त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद. आज दिनांक 30/4/2026 गुरुनाथ अंतू कदम यांचा सेवानिवृत्ती सोहळा आज अतिशय आनंदाने साजरा झालेला आहे. खरंच मी देवाला विनंती करतो आहे का प्रत्येकाच्या नशिबी असा हा योग आलेला पाहिजे आणि हा असा आनंदाचा सोहळा पार पडला पाहिजे. खरंच ज्या वेळेला आपण कामाला लागतो आहे त्यावेळेला आपली जी नियुक्ती तारीख असते ती आपल्या लक्षात राहते, पण जसं जसं आपले दिवस निघून जातात त्यावेळेला आपली सेवानिवृत्ती तारीख आपल्या लक्षात राहते आणि लागलेली तारीख आपण अक्षरशः विसरून जातो आहे. कोणी जर अशाने विचार कधी कामाला लागला तर त्याच्या लक्षात राहत नाही, पण मी रिटायर कधी होणार ही गोष्ट माणूस अक्षरशः विसरत नाही. रोजचा दिवस हा माणूस विसरत जातो. आज 4 महिने राहिले 2 महिने राहिले ज्या वेळेला एंडिंग महिना राहतो त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरील जो हावभाव आहे अतिशय एकदम नाराज असतात, कारण त्यांना माहिती आहे या कारकिर्दीत मी जी 31 वर्षी सेवा केली मला परत कधी या सेवेत परत मला संधी नाही आहे आणि आज मी सेवानिवृत्त होणार आहे. माणसाचा मान तिथेच राहतो, पण माणसाला खरोखर वेळ नसते आणि वेळेवर माणूस सगळं विसरून जातो आहे. तर मी देवाला विनंती करतो आहे पद्मांना पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो आणि वाटतं बाहेर देशाला फिरायला वहिनीला घ्यायला जायला पाहिजे, कारण सगळी लोकं बाहेर जातात. आता पासपोर्ट काढायला सांगतो, मुलगा डॉक्टर आहे वकील आहेत, लोकांचा पासपोर्ट काढायचा द्यायचा टाकून मला सोडून जातील तिकडे जाऊ द्या, कारण लोकांना माणूस हरवत नाही आहेत. बरोबर आहे, आपण हुशार आहोत, सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. ओके, धन्यवाद.